नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय विज्ञान धडा 2 लेसन 2 प्लांट्स स्ट्रक्चर्स अँड फंक्शन्स ह्या धड्याचा स्वाध्याय आपण संपूर्ण एक्सरसाइज उत्तरसहित पाहत आहोत। प्रत्येक क्वेश्चन इथे सोडून दिलेला आहे। तुम्ही तुमची वही पण पूर्ण करू शकता, पाठांतरण अधिक सराव पण करू शकता। त्यासाठी व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा। चला संपूर्ण स्वाध्याय आपण पाहूया। क्वेश्चन फर्स्ट विचारलाय, गिव्ह एक्झाम्पल ऑफ 3 प्लांट्स विथ हॅव। तुम्हाला स्पायनी फ्रूटचे 3 एक्झाम्पल लिहायचे आहे। स्पायनी टेम, रेड फ्लावर, येलो फ्लावर आणि लीव्ज विच क्लोज ॲट नाईट, रात्री बंद होणारे फुलं, पानं आणि सिंगल सीडेड फ्रूट्स ज्याच्यामध्ये फक्त एकच बिया आहे असे फ्रूट्स, मेनी सीड फ्रूट्स ज्यामध्ये जास्त बिया आहेत असे। चला तर मग उत्तर पाहूया आपण। स्पायनी फ्रूटमध्ये नाव दिले आहे तुम्हाला बर्डॉग, कास्टर्ड, प्रिकली पियर। स्पायनी म्हणजे काटेरी, कॅक्टस, रोज आणि एकेसिया। बाबूळ असतो आपल्या गावाकडे, बाबूळचं झाड। रोज म्हणजे गुलाब, याला सुद्धा काटेरी छोटे छोटे काटे असतात खोडावरती। स्टेम म्हणजे खोड, खोडावरती काटे असणारे झाडं। रेड फ्लावर म्हणजे हिबिस्कस, रोज आणि बोगनवेलिया। येलो फ्लावर कोणकोणती असतात तर फ्लावर, मारीगोल्ड, गोल्डन शॉवर। लीव्ज विच क्लोज ॲट नाईट, रात्री बंद होणारी पानांची झाडं कोण आहेत, गुलमोहर, मिमोसा आणि रेन ट्री। सिंगल सीडेड फ्रूट्स, मँगोमध्ये एकच सीड असतं, कोकोनटमध्ये एकच सीड असतं, डेट म्हणजे खजूर। मेनी सीडेड फ्रूट्स म्हणजे गोवाज, वॉटरमेलॉन आणि टोमॅटोमध्ये खूप सारे बिया असतात। पपया, दीज ऑल्सो फ्रूट्स इन काउंटिंग। क्वेश्चन नंबर 2 आहे, ऑब्झर्व एनी वन फ्लावर अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इन इट्स युअर ओन वर्ड। एखाद्या झाडाचं फूल पहा आणि त्या फुलाचं ऑब्झर्वेशन करा आणि त्याच्या सगळ्या पार्टची माहिती मला सांगा। असं फ्रूट्स आपल्या लेसनमध्येच तुम्हाला दिलेलं आहे। फ्लावर हिबिस्कस, त्यामध्ये पहा, आय ऑब्झर्व अ हिबिस्कस फ्लावर, इट इज द लार्ज अँड ब्राईट रेड इन कलर, इट हॅज ग्रीन सेपल्स ॲट द बेस, 3 or 5 petals which are soft and colored. In the center there are stamens and pistils. The flowers is attached to the plants and with the help of stalk. आपण त्याला पकडतो। क्वेश्चन नंबर 3 आहे, व्हॉट आर द सिमिलर अँड डिफरन्स बिटवीन जवार आणि मूग, ऑनियन अँड कोरिएंडर म्हणजे कांदा आणि कोथिंबीरमध्ये काय फरक आहे, जवार आणि मुगाची डाळीमध्ये काय फरक आहे, लीव्ज अँड बनाना अँड मँगोजमध्ये काय फरक आहे, आणि कोकोनट ट्री आणि जवार स्टॉक प्लांटमध्ये काय फरक आहे, हे तुम्हाला 2-2, 3-3 मुद्द्यामध्ये लिहायचं। ऑलरेडी आपल्या टेक्स्टबुकमध्ये सर्व आन्सर इथे दिलेले आहेत। ज्या मुलांनी टेक्स्टबुक काळजीपूर्वक रीड केली असेल त्यांना याचं उत्तर लगेच मिळणार आहे, टेक्स्टबुकमध्येच आहे, काही वेगळं नाही आहे। पण आय एम ऑल्सो टेलिंग इन युअर ओन वर्ड। ओके, फर्स्ट जवार अँड द मूग, द डिफरन्स बिटवीन जवार, सिमिलरली बोथ आर फूड आर द क्रॉप्स। ओके, क्रॉप्स म्हणजे आपलं म्हणजे धान्याची पिकं आहेत ही। देन डिफरन्स, जवार इज द सिरियल क्रॉप्स विच वाईल द मूग इज द पल्स क्रॉप। हे धान्य आहे आणि हे कडधान्य आहे। ओके, नेक्स्ट ओनियन अँड द कोरिएंडर म्हणजे काय, कांदा आणि कोथिंबीर यामध्ये काय फरक आहे। कोरिएंडर म्हणजे काय, कोथिंबीर। सिमिलरली बोथ आर यूज इन द कुकिंग, सिमिलर काय आहे तर हे दोन्ही जेवणामध्ये वापरतात। आणि डिफरन्स बिटवीन काय आहे, ओनियन इज द मॉडिफाईड रूट अँड बल्ब वाईल कोरिएंडर इज अ लिफी व्हेजिटेबल। कोथिंबीर पालेभाजी आहे आणि कांदा हे एक खोडाचं रूपांतरण झालेलं फ्रूट काय बोलतो आपण, कारण त्याचे मुळे जे आहेत ना त्या मुळ्याचंच कंदमुळं आहे थोडक्यात कांदा म्हणजेच। ओके, लीव्ज ऑफ द बनाना अँड मँगोज, आता याच्यामध्ये काय फरक आहे, लीव्ज आणि म्हणजे मँगोचे झाडं आहे त्याचं आणि केळीच्या झाडाच्या पानांचा आकार। सिमिलरली बोथ आर द ग्रीन लीफ यूज बाय द प्लांट टू मेक द फूड, फूड बनवण्यासाठी सुद्धा यांचा वापर केला जातो। शुभ प्रसंगी पहा आपण केळीची पानं आणि आंब्याची पानं वापरतो। डिफरन्स आहे, बनाना लीव्ज आर द लार्ज अँड ब्रॉड वाईल द मँगो लीव्ज आर द नॅरो अँड पॉइंटेड, पॉइंटेड असतात, छोटे अरुंद असतात। केळीची झाडं ही मोठी पानं असतात आणि रुंद असतात। ओके, देन नेक्स्ट कोकोनट ट्री अँड जवार स्टॉक प्लांट, सिमिलरली हे दोन्ही कशासाठी वापरतात, बोथ बिलॉंग्स टू द मोनोकॉट ग्रुप्स ऑफ द प्लांट। मोनोकॉट आहेत हे, या म्हणजे यामध्ये मोनोकॉट। डिफरन्स आहे, कोकोनट इज द टॉल अँड द लॉंग लिव्हिंग ट्री वाईल द जवार इज शॉर्ट्स अँड सीजनल क्रॉप।
जेव्हा सीझनल येतं, परंतु हे जे आहे कोकोनट ते ऑल सीझन येतं. लॉंग लिव्हिंग ट्री. एक्सप्लेन द फॉलोइंग इमेज इन द ओन वर्ड्स. इथे तुम्हाला एक इमेज दिलेली आहे आणि ती पाहून तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये वर्णन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 4. तर या ठिकाणी 2 वर्णन केले आहेत. एक बिये दाखवलेले आहेत आणि एका बाजूला एक फळ दाखवलेलं आहे. द पिक्चर शोज डिफरंट टाइप्स ऑफ लीव्स, सम ऑफ द ब्रॉड्स अँड सम नॅरो, सम स्मूथ अँड सम रफ. Leaves may also be spiny or the splicy. All the leaves perform the functions of the photosynthesis, respiration and transpiration. Question number 5. Describe the function and various parts of the plants. Functions म्हणजे त्याचं वर्क आणि पानांचं वेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. त्या पानांच्या प्रत्येक पार्टचं तुम्हाला महत्त्व लिहायचं आहे. ओके, तर त्याचा आन्सर काय लिहिणार आपण? पानांचा उपयोग किंवा त्याचं वर्क कसं आहे. रूट काय करतात वनस्पतींचे? रूट म्हणजे काय करतात? होल्ड द प्लांट फर्मली इन द सॉईल अँड ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स. जमिनीमध्ये त्या वनस्पतीला उभं करण्याचं, तग धरण्याचं कार्य ते करतात आणि जमिनीमध्ये ॲब्झॉर्ब द मिनरल्स अँड वॉटर्स, पाणी आणि मिनरल्स खनिजे ते शोषून घेण्याचं काम खोड करतं. त्यानंतर मुळे करतात. त्यानंतर खोड काय काम करतं? खोडाचं काम आहे सपोर्ट द प्लांट अँड ट्रान्सपोर्ट फूड्स अँड वॉटर. वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी वाहून नेण्याचं काम स्टेम करतं. लीफचं काय काम आहे? प्रिपेअर द फूड बाय फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी फूड तयार करणं. फ्लॉवरचं काय काम आहे? हेल्प्स इन रिप्रोडक्शन सिस्टीममध्ये फ्लॉवरचं खूप मोठं वर्क आहे. फ्रूट्स अँड सीड हेल्प इन द प्रोडक्शन ऑफ द न्यू प्लांट्स. नवीन प्लांट्ससाठी तयार करण्यासाठी याचं खूप मोठं वर्क आहे. देन क्वेश्चन नंबर 6. सर्टन द प्रॉपर्टीज आर द मेन्शन बिलो. फाइंड द लीफ करस्पॉन्डिंग टू इच प्रॉपर्टीज अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. लीव्स विथ द स्मूथ सरफेस, लीव्स विथ द रफ सरफेस, फ्लेसी लीफ अँड स्पायनी ऑन लीफ. तर काय आहे याचा आन्सर आपण पाहूया. तुम्हाला कायचं डिस्क्राईब करायचं आहे. तर तुम्हाला इथे 3 ते 4 प्रकारची पानं दिलेली आहेत. अगदी स्मूथ पानं, खडबडीत पानं, फ्लेसी आणि स्पायनी अशी काटेरी पानं. तर तुम्हाला त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची. तर आन्सर काय येणार आहे याचं पाहूया आपण. सर्वप्रथम लीव्स विथ द स्मूथ सरफेस. मँगो आणि गोवा ही 2 असणार आहेत. एकदम स्मूथ सरफेस असतो. रफ लीव्स यासाठी लेडी फिंगर, रफ पेजेस असतात पहा. आणि रिड्ज ग्राउंड म्हणजे दोडक्याची पानं. देन आफ्टर फ्लेशी लिव्स, ॲलोवेरा आणि मनी प्लांट. त्याची पानं पहा कशी एकदम शायनिंग आणि एकदम मऊ मखमलीसारखी असतात. स्पायनी लिव्ज म्हणजे कॅक्टस आणि एगेवा, त्याचे काय असतं? काटेरी झुडपं असतात. क्वेश्चन नंबर 7. लास्ट बट नॉट लिस्ट इन दिस चॅप्टर. लास्ट क्वेश्चन. फाइंड द प्लांट्स पार्ट्स हिडन इन द पझल. एक तुम्हाला तुमच्यासमोर पझल लिहिलेला आहे. त्या पझलमध्ये काही हिडन वर्ड्स आहेत. ते तुम्हाला ते मिनिंगफुल वर्ड त्यातून चूज करायचे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो चार्ट आहे. मी डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिलेला आहे. तर पहा, पहिला वर्ड्स आहे रूट, स्टेम, लीफ, पेटल, सेपल, ओरी आणि पोलन ग्रेन. तर अशा प्रकारचं सर्व स्वाध्याय तुम्हाला मी इथं दिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला, चॅनल आवडला का असेल तर सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर सर्वप्रथम खाली सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा. इयत्ता 1 ते 10वीच्या सर्व विषयांचा स्वाध्याय आपल्या व्हिडिओवर येत असतो. धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. नमस्कार.